तर सलग विजयी झालेला आहात. तिसऱ्यांदा सुद्धा मी सलग विजय होणार आहे आणि याच्यामध्ये माझ्या विक्रोळीतील जनतेला जराही डाऊट नाही. ज्या प्रकारचं वातावरण विक्रोळीमध्ये आम्ही गेले 15 दिवस पाहतोय, माझा विजय 100% निश्चित आहे. यावेळेचं मतदान तुमच्यासाठी किती वेगळं आहे? यावेळचं मतदान महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे गुजरातला पळाले, महाराष्ट्रामध्ये CD, CBI, ED, CD जे लावलं गेलं, शिवसैनिकांना तडीपार केलं, महाराष्ट्रातील सरकार गद्दारी करून पाडलं, त्याच्या विरोधातलं हे मतदान आहे. हे मतदान महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनण्यासाठी हे मतदान आहे. तुमचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे तुमच्या मतदारसंघात 3दा आले. पण मी त्यांना सांगितलं ना, तुम्ही 3 वेळाच काय, तुम्ही 1 महिना जरी ठाण मानून बसला असता तरीसुद्धा विजय हा सुनील राऊतचाच होता. कारण विक्रोळीतील लोकांना माहिती आहे मी ज्या प्रकारचं कार्य आणि काम करतो आणि मनसेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जी बदललेली वेळेची भूमिका त्याच्या विरोधामध्ये हे मतदान आहे. आम्हाला त्याचं काही भीती नाही आणि काही टेन्शन नाही. तुमच्यासाठी बघा, असे गुन्हे शिवसैनिकांना घेणे जे ते आमच्यासाठी डॉक्टरेट आहे. आम्हाला त्या गुन्ह्याचा आणि FIRचा काय फरक पडत नाही. असे बरेचसे गुन्हे आणि FIR आम्ही घेतलेले आहे. भाऊ, तुमच्यासाठी आव्हान कोणाचं आहे या मतदारसंघात? शिवसेना शिंदे गटाचं की मनसेचं? माझ्याकडे आव्हानच नाही आहे. वन साईड माझा विजय आहे. नो आव्हान. आव्हान कुठेच नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेच दिसत नाही मला आणि माझ्याकडे 100% नाही. सर, हिंदी में जाना चाहेंगे, आज आपने वोट किया है, लगातार आपके जो आपका जो क्षेत्र है वहाँ पर सफाई की जा रही थी मनसे की ओर से, क्या कुछ भावना है? नहीं नहीं नहीं, मेरे यहाँ कोई ऐसा था ही नहीं. मेरा विजय वन साइड है. मेरे सामने जो भी कैंडिडेट खड़े हैं उनके पास कुछ था नहीं, सिर्फ मनी और पैसा, बाकी कुछ नहीं. लेकिन एक पहले एक ऐड था, ओनली विमल, वैसे ओनली सुनील राउत, बाकी कुछ नहीं. थँक्यू.